नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः तुफान चर्चा आहे. होय, आपण बोलतोय इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलपप यांच्या व्हायरल झालेल्या शाही विवाह सोहळ्याबद्दल. पण केवळ लग्नाची भव्यता नाही, तर एका सामान्य कुटुंबाने शून्यातून उभं केलेलं कोट्यावधींचं साम्राज्य आणि या लग्नामागचं खरं सत्य आज आपण सविस्तरपणे उलगडणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया ती एका अशा आकड्याने जो ऐकून कुणीही थक्क होईल. तब्बल 3 लाख. होय, अगदी बरोबर ऐकलं. या ऐतिहासिक सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी चक्क 3 लाख लोक एकत्र आले होते. म्हणजे विचार करा, एखाद्या मोठ्या सभेला किंवा मेळाव्यालाही एवढी गर्दी नसते, तेवढी या लग्नाला होती. हा अवाढव्य आकडाच या सोहळ्याची भव्यता सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. आता ही भव्यता नक्की कशी होती ते जरा समजून घेऊया. 10 ते 20 एकरांचा भव्य असा विवाह मंडप आणि गाड्यांच्या पार्किंगसाठी अक्षरशः 100 एकरांची जागा. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसारख्या दिग्गज अतिथींची उपस्थिती. हे सगळं खरंच डोळे दिपवणारं होतं. पण यातूनच एका मोठ्या आणि तटस्थ चर्चेला तोंड फुटलं. कायम साधेपणाचा उपदेश देणारे आणि कमी खर्चात लग्न करण्याचं महत्त्व सांगणारे इंदुरीकर महाराज, त्यांच्याच मुलीच्या लग्नात एवढा मोठा खर्च कसा काय, असा साहजिक प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला. या सगळ्या चर्चेतून आणि कुतूहलातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. तो म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्या सर्वात चर्चित लग्नाचा नवरदेव म्हणजे साहिल चिलप नेमका आहे तरी कोण? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या कुटुंबाकडे एवढा मोठा राजशाही थाटमाट, परवडण्याइतकी अफाट संपत्ती नेमकी आली कुठून? याच प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधणार आहोत. तर नवरदेवाच्या कुटुंबाची ही पूर्ण पार्श्वभूमी आता आपण समजून घेऊया. हा प्रवास असा आहे ना, जो एखाद्या चित्रपटालाही लाजवेल. चिलप कुटुंबाने अगदी शून्यातून हे अफाट साम्राज्य कसं उभं केलं, याची ही खरोखरच अचंबित करणारी गोष्ट आहे. हा प्रवास कसा सुरू झाला ते पहा. साल होतं 2003. साहिलचे वडील सुनील विष्णू चिलप खिशात केवळ काही रुपये घेऊन मुंबईत आले होते. सुरुवातीला त्यांनी चक्क एका ट्रक ड्रायव्हरसोबत काम करत लॉजिस्टिक व्यवसायाचे बारकावे समजून घेतले. पोटाला चिमटा काढून एका रुपयाची बचत केली आणि काही महिन्यातच स्वतःचा पहिला ट्रक खरेदी केला. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यात दुसरा ट्रक आला. आणि आजची परिस्थिती काय आहे? आज त्यांच्या ताफ्यात तब्बल 100हून अधिक कंटेनर उभे आहेत. खिशात काहीही नसताना सुरू झालेला हा प्रवास आज एका महाकाय उद्योगात बदलला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे हा व्यवसाय फक्त एका पिढीपुरता किंवा जुन्या पद्धतीपुरता मर्यादित राहिला नाही. एका बाजूला वडिलांची प्रचंड मेहनत, जमिनीशी जोडलेली वृत्ती आणि लॉजिस्टिक क्षेत्रातला त्यांचा कच्चा पण भक्कम अनुभव होता. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा मुलगा साहिल या व्यवसायात आला, तेव्हा त्याने आपल्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड दिली. पडद्यामागून शांतपणे योग्य धोरणे आखत साहिलने या पारंपरिक व्यवसायाला थेट एका नव्या आणि आधुनिक उंचीवर नेऊन ठेवलं. जुन्या पिढीची ती जिद्द आणि नव्या पिढीचं हे आधुनिक तंत्रज्ञान, या अनोख्या संगमातूनच 500 ते 700 कोटी रुपयांचं हे प्रचंड मोठं साम्राज्य उभं राहिलं आहे. पण ही संपत्ती फक्त ट्रान्सपोर्ट व्यवसायातून आलेली नाहीये. या संपत्तीचं नेमकं स्वरूप कसं आहे ते आपण पाहूया. ह्या कुटुंबाचा बिझनेस पोर्टफोलिओ खूपच वैविध्यपूर्ण आहे. नावाशिवा पोर्टवर SMS लॉजिस्टिक नावाची त्यांची कंपनी आहे, जिच्याकडे 100 पेक्षा जास्त ट्रक्स आहेत. पण फक्त एवढंच नाही, रिअल इस्टेटमध्ये ते खूप सक्रिय आहेत. नवी मुंबई आणि सिडको परिसरात ते मोठे बिल्डर म्हणून ओळखले जातात आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेजवळ त्यांचे अनेक मोक्याचे भूखंड आहेत. याशिवाय आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे जुन्नरमधल्या काटेडे या त्यांच्या मूळ गावी ते आजही शेतीशी जोडलेले आहेत आणि तिथे ते आधुनिक तंत्रज्ञान वापरून द्राक्ष आणि डाळिंबाची हायटेक शेती करत आहेत. आता साहजिकच हे जे एवढं मोठं आर्थिक यश आहे ते त्यांच्या जीवनशैलीतूनही स्पष्टपणे दिसून येतं. मर्सिडीज, ऑडी आणि फॉर्च्युनर यांसारख्या आलिशान गाड्यांचा त्यांच्याकडे ताफा आहे. पनवेलच्या खांदा कॉलनीमध्ये त्यांचे एक भव्य घर आहे आणि जुन्नरच्या ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याच्या अगदी समोरच त्यांचा शिवनेरी व्ह्यू नावाचा एक महाल असावा असा भव्य आणि सुंदर बंगलाही आहे. इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण आपण या विश्लेषणातल्या सर्वात महत्त्वाच्या आणि रहस्यमय टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे 2 पूर्णपणे वेगळ्या जगांचा संगम कसा झाला. मुंबईसारख्या शहरात स्थायिक झालेलं, एवढी अफाट संपत्ती असलेलं हे एक व्यावसायिक कुटुंब आणि दुसरीकडे
ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे एक आध्यात्मिक गुरु यांचा एकमेकांशी संबंध नेमका कसा आला? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत अतिशय सुंदरपणे दडलेलं आहे. पैसा, संपत्ती आणि आधुनिकता ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ह्या दोन कुटुंबांना एकत्र आणणारा जो मुख्य धागा आहे तो म्हणजे विठ्ठल भक्ती. वारकरी संप्रदायावरील त्यांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली अढळ श्रद्धा हेच त्यांचं खरं कनेक्शन आहे. हे संबंध काही आजचे किंवा रातोरात निर्माण झालेले नाहीत. चिलप कुटुंबाची पाळेमुळं वारकरी संप्रदायाशी खोलवर जोडलेली आहेत. दरवर्षी जेव्हा आषाढी आणि कार्तिकी वारी असते तेव्हा ते पनवेलमध्ये वारकऱ्यांसाठी भव्य अशा अन्नदानाची आणि निवासाची सोय करतात. आणि ह्याच वारीच्या वाटेवर आजपासून सुमारे 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 2006-07च्या सुमारास इंदुरीकर महाराज आणि चिलप कुटुंबाची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनचे हे कौटुंबिक संबंध आहेत. यावरून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्यातलं जे नातं आहे ते केवळ बँक बॅलन्स किंवा वरवरच्या श्रीमंतीवर अजिबात अवलंबून नव्हतं. तर त्यांच्यातील ही एक अनोखी केमिस्ट्री त्यांच्या समान आध्यात्मिक मूल्यांवर आणि त्यांनी लहानपणापासून अनुभवलेल्या एकाच प्रकारच्या वारकरी संस्कारांवर उभारली गेली आहे. दोघेही जरी आजच्या आधुनिक जगात वावरत असले तरी त्यांचे पाय पारंपरिक संस्कारांमध्ये घट्ट रोवलेले आहेत. आणि या संपूर्ण विश्लेषणातून आजच्या आधुनिक जगासाठी एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आजकाल जिथे केवळ व्हायरल होणारी श्रीमंती आणि दिखाव्याला जास्त महत्त्व दिलं जातं, तिथे खरोखरच एका यशस्वी विवाहाचा सर्वात भक्कम पाया हा बँक बॅलन्स नसून समान कौटुंबिक मूल्य आणि आध्यात्मिक संस्कार हाच असू शकतो का? यावर नक्की विचार करा. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.